नमस्कार. IBN लोकमतच्या मुंबई पुण्याची या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत चारकोपमध्ये. चारकोपमध्ये या विभागामध्ये प्रामुख्याने कचऱ्याची समस्या आहे, त्याचबरोबर गटारांची समस्या आहे. मोठ्या प्रमाणात मच्छरचा प्रादुर्भाव आहे, ज्याच्यामुळं निरोगी नागरिकांना राहता येत नाही. अनेक प्रश्न आहेत. अनेक प्रश्नांची उत्तरं घेण्यात आपल्याकडे इथं उपस्थित आहेत सर्व पक्षांचे प्रतिनिधी. प्रामुख्यानं शिवसेना, भाजपा, मनसे आणि इतर सामान्य नागरिक ही इथं उपस्थित आहेत. आपले प्रश्न का सुटलेले नाहीत हा प्रश्न इथल्या नागरिकांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत, जे उमेदवार आहेत, ते या आपले पक्ष कशा प्रकारे या समस्या सोडवणार हे पण बोलणार आहेत. आपण सुरुवातीला जाऊया भाजपकडे, कारण भाजप सत्तेत होती, सरकारमध्ये राज्याच्या आहे, त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या बरोबर भाजप हे होते. आता जरी युती नसली तरी अनेक जी कामं झाली आहेत किंवा न झाले आहेत त्याचं सगळं श्रेय किंवा अपयश हे भाजपच्या पारड्यात काही अंशी तरी जातं. त्यामुळे आपण भाजपला प्रश्न विचारतोय, इथले जे प्रश्न आहेत ते इथले प्रश्न न सुटण्यास कोण कारणीभूत आहे? स्थानिक नगरसेविका कारणीभूत आहे. मुंबई महानगरपालिकाशी निगडीत जे संबंध आहेत तेच काम इथे झालेले नाही. महाराष्ट्र शासन किंवा आमदार खासदारांनी जे काम करायला पाहिजे होतं ते त्याने पुढे येऊन खूप केलं. आपण ज्या मैदानात उभा आहात तो मैदान इथे कीचड होतं. गेल्या 20 वर्षापासून इथे लोक कचरे टाकत होते. हा मैदान खासदारांनी आपला निधी वापरून चांगलं केलं. ह्याच्या पुढे आपण पाहिलं तर मोठा भूखंड माडाचा होता. तो भूखंड म्हणजे तिथे आजूबाजूचा राहणं शक्य नव्हता. कचऱ्याचा ढिगार होता. ते खासदारांनी काढून तिथे मोठा चांगला लोकांसाठी मैदान केलं आहे. बाजूला त्यांनी महिला कल्याण केंद्र बनवलं आहे. तर एक आमदार एक खासदार जे काम करू शकतात गल्ल्यामध्ये परिसरामध्ये ते करायचा प्रयत्न करतात. पण जे मूलभूत सुविधा नगरपालिकापासून नागरिकांना मिळायला पाहिजे. जसा डासांचा प्रकोप आहे, घाण पाणी येत आहेत, रस्ते बरोबर नाही आहेत, ही सगळी जी व्यवस्था आहे महानगरपालिकाने पुरवायला पाहिजे होतं. या अपयशात तुमचा वाटा नाही का? कारण तुम्ही सत्तेत होता. महानगरपालिकेत जे मोठे प्रकल्प असतात त्याच्या सत्तेचा यश किंवा अपयश येतात. हे जे आहेत हे स्थानिक पातळीवर काम होतात आणि हे स्थानिक पातळीवर काम करण्याची जबाबदारी स्थानिक नगरसेविकाची असते. ह्याच्यात जे सत्तेमध्ये असते त्यांचे भाग नसतात. आणि जे एक सामाजिक कार्यकर्ता एक पक्षाचा कार्यकर्त्यामुळे जे काम करायला पाहिजे होतं आम्ही करायचा प्रयत्न केला आहे. बीजेपीने दावा केला की आम्ही काम करण्याचा प्रयत्न केलाय, कामं झालेली नाहीत. त्याला नगरसेवक जबाबदार आहेत आणि नगरसेवकांनी नागरी समस्या सोडवण्यास अपयशी ठरलेले आहेत. आपण जाऊया मनसेकडे की सत्तेत नव्हते मनसे, इथं लोकप्रतिनिधी शिवसेनेचे असतील, भाजपचे असतील, काँग्रेसचे असतील, मात्र इथल्या समस्या सॉल्व्ह नाही झाल्यात. कोण जबाबदार आहे? त्याचा जबाबदार असं आहे की इथे आत्तापर्यंत जे नगरसेवक झालेत ते इथले स्थानिक नसल्या कारणाने हे झालेले आहे समस्या. इथल्या खूप समस्या आहेत. स्थानिक नसल्या कारणाने काय इकडच्या लोकल ज्या समस्या असतात यांना समजून येतच नाही आहेत. यांना कामं करायची नसतात, बाहेरचे आल्यात फक्त पैशाच्या जीवावरती हे लोक सर्व करतात. आता यांनी सांगितलं BJP वाल्यांनी की बाबा हे गार्डन बनवलं. धन्यवाद, गार्डन बनवलं. गोपाल शेट्टीचा पण मी धन्यवाद बोलेन. परंतु यांचा पहिला इतिहास चारकोपचा काढा. आज साईनगरमध्ये समता क्रीडा भवन आहे, बीजेपीच्या आमदारांनी कब्जा केलेला आहे. तो शिक्षण रिझर्वेशन प्लॉट आहे. तेच आता हे बोलता महिला भवन बनवलेलं आहे. महिला भवन बघा, यांच्या विलेजमध्ये महिला नगरसेविका ती आहेत, तिने जे महिला भवन बनवलेलं आहे विलेजमध्ये मच्छी मार्केट, ते महिला भवन नसून आता त्यांचा ऑफिस झालेला आहे असं. आणि तुम्ही गोपाल शेट्टीबद्दल बोलता, गोपाल शेट्टीचा बद्दल पोयसर जिमखाना काढा. पोयसर जिमखाना हा कुठला प्लॉट आहे? महानगरपालिकेचा प्लॉट आहे. यांनी कुठल्या बेसवरती अग्रीमेंटवरती घेतलेला की आम्ही हा स्वतः डेव्हलप करून पब्लिकसाठी फ्री करू. पब्लिकसाठी फ्री आहे का तो ग्राउंड? पब्लिकसाठी फ्री नाही आहे तो. 5 रुपये तिथे घेतले जातात. त्याच्यानंतर मेंबरशिप वेगळी, लग्नाला व्हायला पाहिजे तर 3 लाख रुपये घ्यावे लागतात. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बाबा जेवढे काही ग्राउंड आहेत ते परत घ्या यांच्याकडे, कारण लोकांना इथे खेळायला ग्राउंड नाहीत असं सांगितल्यानंतर पहिला गोपाल शेट्टी ओरडला की मी पहिलं ग्राउंड खाली करून देतो. 15 दिवसांनी बोलता की पब्लिक देत नाहीत. अशी कुठली पब्लिक आहे जी फुकट भेटला नाही तर देत नाहीयेत, पण ह्यांना कामं करायची नाही आहेत. आता तोच बाजूला MC क्लब आहे, तेंडुलकर क्लब, त्याचं पण तसंच अग्रीमेंट होतं की सकाळी 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पब्लिकसाठी खुलं राहिलं पाहिजे. तेही खुलं ठेवत नव्हत्या. स्वतः आम्ही जबरदस्ती जाऊन ते खुलं करून आलेलो आहेत. एकूणच अनेक जे मैदान असतील, भूखंड असतील ते बळकावल्याचा आरोप केलाय. त्यांचे आपण भाजपकडनं जाणून घेणार आहे, कारण भाजपवर थेट आरोप आहेत. पण शिवसेनेचे उमेदवार आपल्या सोबत आहेत. प्लॉट बळकावले गेलेत. तुम्ही सत्तेत होता, तुम्ही यामध्ये दोषी नाही का? कारण तुमची सत्ता असताना इथले प्लॉट बळकावले गेले आणि व्यक्तिगत फायदा उठवण्याचा प्रयत्न होतोय. बघा असं आहे, जे प्लॉट बळकावले गेलेले आहेत
ते भाजपने भडकवलेले आहे आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई पण चालू आहे. आता मुख्यमंत्रीने स्वतःहून सांगितल्यानंतर हे भाजपचे लोक ते प्लॉट खाली करत नाही, ते त्यांना खाली करून दिला पाहिजे. आणि परत या या मी स्थानिक विषयावरती येणार, कारण आपण या लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये आहोत. आता इथे स्थानिक गेल्या 25 वर्षाचा हे इतिहास आहे. इथला स्थानिक नगरसेवक काँग्रेसचा होता. आता मौजूदा जे भाजपचे उमेदवार आहे, सुरुवातीला 10 वर्ष ते नगरसेवक होते. इथला काही विकास झाला नाही. स्थिती जशी होती तशीच आहे. त्यानंतर दुसरा उमेदवार आला, ते ते इथे आहेत नाहीत, इथे नाहीत ते मी आता इथे हेही बोलणं इच्छितो की काँग्रेस तर संपली आहे. भाजप जे आहे, काँग्रेस पार्ट बी झालेली आहे, ते पण आम्ही संपवू. आता शिवसेना प्रथमच इथे लढतोय. मला उमेदवारी दिलेली आहे. मी ॲडव्होकेट कमलेश यादव माझं नाव आहे. मी इथे बरेच जो लोकल इश्यूज आहे, BMCचा असो, पोलिसांचा त्रास असो, इथला नगरसेवक काय करतो साहेब, तो बिल्डरची दलाली करतो. ते जे काम करायचं असतो ते काम तो करत नाही. तर जो लोकल इश्यूज असतो, लोकांना धमकवण्याचं काम इथला नगरसेवक करतो, नगरसेविका करतो, पूर्व नगरसेवक करतो. एकूणच समस्या आहेत, लोकांच्या समस्या सुटल्या नाहीत. त्याचबरोबर नगरसेवकांनी जी जबाबदारी पार पाडायला पाहिजे होती पाडली नाहीत. तुमच्याकडे थेट भाजपकडे आरोप होतोय की भाजपच्या लोकांनी भूखंड बळकावलेत, व्यक्तिगत संस्थांच्या फायद्यासाठी हे केलेत आणि लोकांना त्यामुळे त्याचा उपयोग घेता येत नाही. बोला. जे कधी काम करत नाही ना, असेच आरोप बिनबुडीचे करत आहेत. भाजपचे एकही नेत्याने कोणताही प्लॉट घेतलेले नाहीये. आणि जे जे पोईसर जिमखानाबद्दल बोलण्यात येत आहे, ते पोईसर जिमखानाची वस्तुस्थिती लोकांना माहीत आहे. आणि जे आता सेनाचे लोक बोलत होते, त्याने जाऊन दहिसरबद्दल विचार करावं की त्यांच्या दहिसरमध्ये त्यांच्या नेत्यांनी काय केलं. ते आम्ही जास्त बोलत नाही. पण एक मी सांगतो, इथे जे स्थानिक नगरसेवक म्हणून 5 वर्ष मी काम केलं आहे आणि स्थानिक एक जनप्रतिनिधीमधून माणसांमध्ये जे काम करायला पाहिजे ते आम्ही करून दाखवलं आहे. आणि कोणालाही आपण जाऊन विचारलं, ते सांगतात नगरसेवक म्हणून कोण निवडून यायला पाहिजे. आणि लोक बाहेरून येतात, दुसऱ्याला ते आरोप करतात, त्यांना स्वतःला इथली जाणीव नाही. त्यांना माहीत नाही की इथे कोणती गली कुठे आहे, कोणतं काम कुठे करायला पाहिजे. आता मनसेच्या उमेदवारांनी सांगितलं, खरं आहे, बाहेरचे लोक येतात ते फक्त लोकांना भडकवायला, फक्त लोकांमध्ये कसं डिस्प्यूट, म्हणजे लोकांमध्ये कसं एकमेकाबद्दल वाद निर्माण करू शकतात, तेच करायचा प्रयत्न करतात. त्यांना कुठलीही ग्राउंड रियालिटी माहीत नाही आहे. फक्त इथे येऊन कसा एक चांगला माणूस इथे निवडून येऊ नये, एक चांगला माणसाबद्दल लोकांमध्ये कसं आपण त्याच्याबाबत वाद निर्माण करा, हे सगळे करायचा प्रयत्न आहे. आणि भाजपचा एक जिम्मेदार उमेदवार म्हणून मी इथे सांगतो की भाजपची जी सत्ता आहे पारदर्शी आहे. भाजपचे जे लोक आहेत पारदर्शी आहेत. आमचे खासदार, आमचे आमदार एकदम चांगल्या पद्धतीने काम करतात. आरोप प्रत्यारोप होते, श्रेय घेण्याचा प्रयत्न होतोय. आपण आणखी सामान्य लोकांकडे जाऊया की इथले जे प्रश्न आहेत, इथं तुम्ही राहताय अनेक वर्ष, इथले प्रश्न जे आहेत, कुठले प्रश्न आहेत की ज्याच्याकडे दुर्लक्ष झाले? कमलेश यादव जब कांग्रेस में नगर सेवक थे तब उन्होंने बहुत काम किया. बीच में जो अभी के सवाल बताओ कि किसने क्या किया, वो अलग. आपके कौन से सवाल है जो हालात है वो जो सॉल्व नहीं हुए? अभी का जो सवाल है, कमलेश यादव आएंगे, जो भी समस्या है उसका समाधान निकालेंगे. एकूण काय सांगा? देखिए, यहाँ कांग्रेस की नगर सेविका डॉक्टर गीता यादव 12 साल से हैं. 12 साल में विकास के नाम पे कुछ हुआ ही नहीं है. यहाँ की पब्लिक रो रही है. 2-2 रुमाल लेके घूमना पड़ रहा है हमको. रो रही हैं लोग. गली में आप चले जाइए, गलियों में चले जाइए, वादा करता हूँ आपको जूता हाथ में, गली में जाएंगे आपको जूता हाथ में लेके चलना पड़ेगा. पानी भरा है गली में, जगह जगह कचरे का अंबार लगा हुआ है. लोग महला बनाते हैं तो उसका आदमी पहुंच जाता है कि हमें 20,000 रुपया चाहिए, 50,000 चाहिए तो महला बनाना है. एक छोटा सा मोरी बनाइए 2,000. सीवर लाइन डालना है, चले जाइए 5,000 चाहिए. केवल हफ्ता वसूली का काम करती है डॉक्टर गीता यादव. उसके अलावा 12 सालों में कुछ नहीं की है. उसके पहले 2000 से 2005 तक कमलेश यादव जी यहाँ के नगर सेवक थे. एकूण प्रश्न लक्षात आलं. हा शो कुणाचे प्रचार करण्यासाठी नाही, पण प्रश्न कळला. काँग्रेसच्या काळात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप केलाय. काय सांगाल की अनधिकृत बांधकाम झालेले आहेत, इथले लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत.
तुम्ही सत्तेत होता, मग तुमचा पण त्याच्यावर कंट्रोल नव्हता का? विकासाच्या नावाने काँग्रेसची बोंबाबोंब आहे. ज्या नगरसेविका आहेत त्यांनी आज इथे आलं पाहिजे होतं. कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही आहे. गटाराचं काम, शौचालयाचं काम, पाण्याचं काम, कचऱ्याचं काम, कुठलंच काम त्यांनी केलेलं नाही. ते स्वतः अनाधूत बांधकाममध्ये पूर्ण डुबलेले आहेत. त्यामुळे ते आलेले नाहीत. त्याला विचार घरी जाऊन की त्यांनी काय विकास केला. इथे कुठलाच विकास झालेला पण नाही. तुम्ही सत्तेवर आहे, तुमचा पक्ष सत्तेवर आहे, पण त्याने अनधिकृत जर बांधकामं होत असतील, कायदा आहे, नियम आहे, त्यातला कंट्रोल करण्याचं काही का तुमची जबाबदारी नव्हती? बघा सर, असं आहे, जरी आम्ही सत्तेवर असलो, सत्तेवर असताना अनेक मुंबईसाठी विकासाची कामं आम्ही केलेली आहेत. शताब्दी हॉस्पिटल बघा कोणी केलंय? सत्तेवर असणाऱ्यांनी. बाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्र कोऱ्याव कोणी केलंय? सत्तेवर असणाऱ्यांनी. यांनी काय केलं? इथे आम्ही जर तक्रार केली, त्यांचे मिस्टर जातात, या नगरसेविका यांचे मिस्टर बांधकाम घेतात. या सगळ्या गोष्टी आहेत. त्या दलालीचं काम काँग्रेसची मंडळी करते, त्याचा आम्ही निषेध करतोय. एकूणच आरोप प्रत्यारोप होत असतानाच तुम्ही सांगा की काय सांगा? आता यांनी बीजेपीचे उमेदवार बोलत होते, लोक इथून बाहेरचे उमेदवार उभे आहेत, त्यांना मी सांगतो तुम्ही कुठे राहता? 20 नंबर वॉर्डमध्ये राहता. माझा तर जन्म इकडे झालेला आहे आणि याच वॉर्डमधनं लढतो आहे. तर यांना एकूण आरोप इथल्या काम समस्या ते बोलतात की मी 5 वर्ष नगरसेवक होतो. मग नगरसेवकामध्ये काय काम केलं दिसते लोकांना. दोघे हे पण नगरसेवक होते, त्यावेळेला काँग्रेसचेच नगरसेवक होते, आणि गीता यादव होती ती पण काँग्रेसची नगरसेविका होती. इथले स्थानिक नसल्या कारण इथले समस्या समजून घेत नाहीत. हे नुसतं आता पण गटार बघा तुम्ही, रोड रस्ते बघा, शौचालय तुटलेले, सर्व काय. आणि मी बोलतो का एवढ्या समस्या आहेत का ते पण तुम्ही करत आहे? ज्या पलीकडे जरा जावा, इकडच्या मुख्य समस्या त्या लोकांना माहिती नाही आहेत. मुख्य परिस्थिती अशी आहे की ही वस्ती कधी बसली? 1964-67ला या ठिकाणी चारकोप इंडस्ट्री बसली. त्या इंडस्ट्री बसल्यानंतर लोक या ठिकाणी राहायला लागले. 1985 नंतर या ठिकाणी तिथल्या लोकांना काही कामं मिळायला लागली, तर छोटे छोटे कारखाने या ठिकाणी बनायला लागले. 1992 मध्ये इथल्या अर्ध्या कंपन्या बंद झाल्या, तर किमान 70% लोक या ठिकाणी राहणारे बेरोजगार झाले. त्यानंतर ते लोक इथे छोटे छोटे धंदे टाकायला लागले. आज परिस्थिती अशी आहे, SRच्या अंतर्गत विकास होत आहे. ठीक आहे, विकास होत जाणार, मला हे नाही, मी पण त्याच्यामध्ये आहे. परंतु विकास होत असताना या इंडस्ट्री बंद नाही झाल्या पाहिजेत. इथे 4 माळ्याची इंडस्ट्री बनली पाहिजे, लोकांचे रोजगार गेले नाही पाहिजेत. आणि शताब्दीचा विषय बोलतात, चांगली गोष्ट आहे. शताब्दी हॉस्पिटल यांनी बांधलं. कधी बीजेपी बोलते, त्या दिवशी TV9ला बीजेपीचे काय ते आमरे साहेब बोलत होते की आम्ही बांधलं. कोणी बांधलं मला त्याची, पण आज शताब्दीचा विषय असा आहे की शताब्दीमध्ये 2.25 करोडची सिटी स्कॅन मशीन होती, ती आता सध्या दुसरीकडे हलवण्यात आली. का बाबा? इथे लोक इथे गरीब परिस्थितीमध्ये राहणार, झोपडपट्टी राहणार आहेत, त्यांना सिटी स्कॅनची जरूरत आहे. आता निर्माणमध्ये जावं लागतं तर 8 ते 10 हजार रुपये होतात बिल. मग आता इकडे भेटली असती तर कमी 1500 मध्ये झालं असतं. ती का हलवण्यात आली? का तिथं जागा कमी आहे? काय नाही, यांचं फक्त निर्माण सिटी स्कॅन कंपनी जी काय आहे इथे सेंटर, त्यांच्याशी सेटिंग असतात, त्यामुळेच झालेला. दुसरी गोष्ट अजून मला शताब्दी हॉस्पिटल बद्दल बोलायचं आहे. त्या ठिकाणी 14 लाख रुपयाचा एक पाठच्या साईडला प्लांट झालेला आहे. तो जो काय वेस्टेज कचरा, जो काय कचरा असतो, ज्या इंजेक्शन असतो काय, ते नष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी प्लांट टाकलेला. आज 5 वर्षापासून त्या प्लांटमध्येच नुसता कचरा जमा झालेला आहे. 14 लाखाचं नुकसान होत चाललेलं, कोण बघत नाहीये. शताब्दी हॉस्पिटल तुम्ही कॅज्युअलिटी रूम मध्ये जावा. अनेक प्रश्न तुमच्याकडे परत येतो. आता वेळ झाली का ब्रेकची? मात्र इथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत, कचऱ्याची समस्या असेल, गटारांची समस्या असेल, शौचालय दुरुस्ती करण्याचा प्रश्न असेल, नागरी समस्या लोकांच्या सुटलेल्या नाहीत. सत्तेवर असणारे दावा करतात की आम्ही काम केलं, सत्तेवर नसणारे आरोप करतायत की यांनी कामं नाहीत केली. मात्र सामान्य माणसांचे प्रश्न मात्र जसेच्या तसेच आहेत. घेऊया एक ब्रेक नंतर जाणून घेऊया सामान्य माणसांचे प्रश्न न सोडवणारे नक्की विलन कोण आहेत. IBN लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत चारकोपमध्ये प्रामुख्याने अनेक प्रश्न आहेत, नागरी समस्या सुटल्या नाहीत, आरोप प्रत्यारोप होत आहेत, लोक काम केल्याचा दावा करतायत, त्याचबरोबर लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. आपण थेट सामान्य जनतेकडे जाऊया. कौन से सवाल है जो आपको हम लोग पानी बिना मर रहे थे, पानी नहीं मिलता था, कचरा पानी मिलता था,
हम लोग जोगेश सागर के बोलाए, गोपाल सेट्टी के बोलाए, कमलेश यादव के बोलाए, मतलब ऐसे दरवाजे पर जा के बोले। वो लोग आके आधी आधी रात को आ करके देख करके पानी चेक कर करके हम लोग दिए में इतना गंदा पानी आता था, क्या बताओ। दोबारा फिर पाइप निकाल डलवाए, हम लोग पानी भी ना मर गए। कमाने खाने का तो बात है छोड़ो, हम लोग पानी भी ना मर गए। हम लोग इतना आज 15 साल से जिता करके कैसे जीते? आखिर हम लोग दिए तभी नहीं जीते। हम लोग खाने के लिए मर गए, पानी की तरह मर गए। कोई तो कमाएगा, कोई तो खाएगा, लेकिन हम लोग पानी के लिए मर गए। कोई दरवाजे पर जाता था, सुनती नहीं है नहीं तो है नहीं तो भाग करके कमलेश यादव के यहाँ जाओ, गोपाल सेट्टी के यहाँ जाओ, कभी संतोष राणे के यहाँ जाओ, कभी किसी के यहाँ जाओ, जो किया उसी के बोलेगे। एकूणच पिण्याचं स्वच्छ पाणी सुद्धा इथल्या लोकांना मिळालं नाही. काय सांगाल या विभागामध्ये? बरोबर आहे, पाणी मिळाले नाहीये. घाणेरडं पाणी, पाण्याकरता खूप मारामारी झाली. केटी सोनी पासून, चंद्र गोसाल्यापासून हे सगळं इथे असंच चाललेलं आहे. पण आता खूपच म्हणजे सुधार असेल. आता कोण आलं तर काय करणार आहे? इस एरिया की सबसे बड़ी समस्या पानी, शौचालय की। बीएमसी के द्वारा शौचालय घर घर होना चाहिए, जो है नहीं। उसके लिए लोग भाग भाग करके आमदार के पास, खासदार के पास जाते हैं, जबकि लोकल कॉर्पोरेटर कुछ करता ही नहीं। और इसके बाद दूसरी समस्या रास्तों की है। रास्तों के ऊपर ही कचरा है और हमारी कॉर्पोरेटर कचरे न हटाने के लिए लड़ाई लड़ती है कि यहाँ रहेगा, हटेगा नहीं। ऐसा है कि सबने अभी कहा कि ये बना वो बना, इसमें भ्रष्टाचार हुआ। देखिए, हम एक आम नागरिक हैं, इस बात से आप सहमत हैं? मेरी माँ, मेरे पिताजी सुबह यहाँ वॉकिंग करते हैं तो वो भ्रष्टाचार नहीं देखते हैं, यहाँ पर जो सुविधा मिला वो देखते हैं। मेरी माताओं के लिए वहाँ पर जब आधार भवन बना, जब उनके इलाज के लिए प्रबंध किया गया तो उनको सहूलियत मिली। ये बगल में यहाँ पर गार्डन बन रहा है, जब मेरा भाई क्रिकेट खेलता है, सुनिए मेरी बात, सुविधा मिली कि नहीं मिली आपको? अब हमको काय नहीं। एकूणच काय बोला? ये आम आदमी नहीं है, ये पार्टी का खुला प्रचार कर रहा है यहाँ पे। देखिए, बात ऐसी है, शौचालय की बात करते हैं यहाँ के नगर सेवक, पूर्व नगर सेवक, और साफ सफाई की बात करते हैं। यहाँ के जितने शौचालय हैं, सुलभ शौचालय, वो उनके आदमियों के ही है। ये पूर्व नगर सेवक जो बीजेपी के हैं, इनके ही है। और यहाँ की जितनी दत्तक बस्ती है, वो भी इनके ही आदमियों की है। तो ये जो सुविधा, मूलभूत सुविधाएं जो लोगों को देने की है, इन्होंने पानी का प्रश्न उठाया अभी ये मैडम ने। ये पानी के प्रश्न जो है, यहाँ बहुत सारे लोगों, इनके जो जो पूर्व नगर सेवक है और अभी के जो आगामी नगर सेवक है, इनके लोग चुपचाप रात को खड्डा खोदते हैं और नल ज्वाइन करते हैं अनलीगल। 40-40 हजार रुपया लोगों का लेते हैं और आज तक कई लोगों का पैसा लिया है और उनका नल कनेक्शन लगा नहीं है। ऐसी भी बहुत सारी यहाँ पर वो है। तो ये जो इसकी जिम्मेदारी पूरी पूर्व नगर सेवक की और अभी जो नगर एकूणच इथल्या स्थानिक नागरिकांना शौचालयाचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, ते प्रश्न सुटलेले नाहीत. काही माफियांना अनधिकृत नळ जोडणीसाठी अप्रत्यक्षरित्या राजकीय पक्षांचे नेते त्यांना समर्थन करतात. दत्तक वस्ती योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केलाय. काय सांगाल? देखिए, आरोप जो है ना, खोटा आरोप है। और जो भी दत्तक बस्ती में जो है वो कांग्रेस के लोग हैं, भाजपा का कोई है नहीं है। और मैं जहाँ तक यहाँ की बात आपको वार्ड क्रमांक 31 की बात करता हूँ, तो यहाँ पे देखिए विकास की लड़ाई है। और विकास यहाँ पे जो 12 साल से जो गीता नगर सेविका जो यहाँ पे थी, कुछ काम किया नहीं। जो हुआ भारतीय जनता पार्टी का आमदार, खासदार। और मैं तो आपको चैलेंज देके कहता हूँ, जो भी बोलता है बोलने दीजिए। अगर किसी को देखना है तो उसका 12 साल का काम देखिए। और कमलेश यादव जो अभी 5 साल नगर सेवक नहीं थे, इनका भी समाज सेवा देख लीजिए। उसके बाद खुद ही दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा। काय ऐका ना, मला या ठिकाणी, आता शांत राहा, मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की ज्या पद्धतीने हे लोक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत, आता हा इकडचा फक्त स्थानिकांचा प्रश्न आहे असं मला वाटत नाहीये, कारण हाच प्रश्न संपूर्ण मुंबईमध्ये बघतोय मी. फक्त माझ्या या वॉर्डसाठी बोलत नाही, परंतु या वॉर्डमध्ये जर हे म्हणत असतील एकमेकांवर आरोप करून, जे परवा दिवशी एकत्र होते ते आज वेगवेगळे झाल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांशी भांडतायत. जनता सुज्ञ आहे. तुम्हाला मी या ठिकाणी मला 2 शब्द कमी बोलायला दिले तर चालेल, परंतु सुलभ शौचालय आपण जाऊन दाखवू शकता कसं तुडूंब भरलेलं आहे. हे म्हणतात आम्ही हे केलं ते केलं, हे काय केलं ते यांना स्वतःला सुद्धा माहीत नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी स्थानिक नगरसेविका उपस्थित राहिली नाही. दुसरी गोष्ट,
जर सामान्य जनतेने जर तुम्हाला प्रामाणिकपणे काय सांगण्याचा प्रयत्न केला तर मी सांगेल तुम्ही घराघरात जाऊन विचारू शकता. या ठिकाणी कोणीही सामान्य माणूस असेल असं मला वाटत नाहीये. हे आपले भाऊबंद सगळे आहेत, त्यामुळे सामान्य जनता म्हणून हे स्वतः बोलतायत. परंतु खरी समस्या जी आहे ती सोडवायची असेल तर मी एवढं सांगेल की नाशिकला जाऊन बघा. राजसाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने नाशिकचा विकास ते केला लक्षात आलं. या ठिकाणी नाशिकचं लक्षात आलं. आपण वार्डाबद्दल इथलं उमेदवार बघू. आहेत. या इथल्या- ठिकाणी इथल्या- दिनेश साळवी 31चे उमेदवार आहेत. मी सांगतो दिनेश साळवीनं तुम्ही बहुमत मतांनी एकूणच लक्षात आला, मुद्दा लक्षात आला. तुम्ही मगापासून ओरडत होता. काय म्हणणं आहे आमचा तुमचं? मुद्दा असा आहे, आज गेले 25 वर्षापासून आम्ही ते जन्मलोय, राहिलोय, मोठं झालोय, खेळलोय. हे नाही मैदान आत्ता झालं साहेब. एवढं वर्ष राम नाईक होते, अजून काय काय लोक होते, पण हे लोकांनी कधी मैदान नाही बनवलं आमच्याकडे. गोपाल शेट्टीचा सिद्धांत एकच आहे, कारण की आम्ही पण आमचे पण मित्र परिवार बोरिवलीमध्ये राहतो. त्यांनी काय केलं, अर्धा गार्डन पहिले रिजर्वेशन फॉर्म करतो, नंतर अर्धा गार्डनमध्ये बिल्डिंग करतो आणि अर्धा गार्डनमध्ये लोकांना खेळायचं. आणि असंच आमच्या गणेशनगरला पण होणार, आम्हाला माहिती आहे. पण आम्ही हे वाचू, आम्ही करू देणार नाही. आणि हे महिला भवन थोड्या दिवसात त्यांचा कार्यालय होऊन जाणार ते गोपाल शेट्टीचा. आणि आज जसं गिरकर मॅडम झालं कार्यालय, तसंही हा पण कार्यालय गोपाल शेट्टीचा कार्यालय होणार आहे. मग आम्हाला हे विरोध आहे गोष्टीचा. आणि आमच्या एरियामध्ये कामं काहीच नाही केलेत. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी साहेब आम्ही येणार निवडू, आम्ही येणार. ठीक आहे, तुम्ही आले काय केलं आजपर्यंत गल्लीमध्ये? काय काय तुम्ही राहतो, एक जोगेश्वरीला येतो, एक मलाडवाडा येतो, त्याला मठाणवाडी ईस्ट राहते, त्याला इकडचं काय माहिती आहे? कधी आमचं काय बोलतो, इथं पट्टा नाही, आम्ही इकडून निवडून येतो, आम्ही इकडे येणार, आम्ही इकडे येणार नाही. आलं लक्षात तुमचं. काय सांगा? सगळ्यात अगोदर विकास करण्यासाठी नगरसेवक हा स्थायिक असला पाहिजे. बाहेरून येतात, लढतात, तिकडे का नाही लढत? हा, इकडची नगरसेविका गीता यादव नाव घेऊन बोलणार, तिकडे गेल्यावर समस्या घेऊन गेल्यावर ती सांगते बीएमसी ला जायचं. मत मागायला कोण येतं? ती येते की बीएमसी येते? 5 वर्षांनी एकदा फक्त दिसतात ते लोक, 5 वर्ष एकदा दिसतात. आणि आम्ही जे लहानमध्ये ग्राउंडमध्ये खेळत होतो त्यामध्ये बिल्डिंग मानतात आहे. आमचे पोरं खेळणार कुठे आहे ग्राउंडमध्ये? हा रस्त्यामध्ये एवढा कचरा पडलाय, कोण साफ करायला येत नाही. कोण कचरा साफ? आता लिंक रोडला जाऊन बघाल ना, कचऱ्याची सुविधा नाही. पूर्ण लिंक रोड होती, कचरा टाकून जातात, डिवाइडर कचरा टाकतात. क्या बोलते ग्राउंड बनाने के लिए ग्राउंड बना के दिए नहीं है. युवाओं के लिए क्या दिया गोपाल शेट्टी ने? 5 साल पहले बोला था कि ये ग्राउंड बना के देंगे युवाओं के लिए खेलने के लिए, मगर दिया नहीं है. गार्डन बनलेलं आहे ते परत बीजेपी आजपर्यंत तुम्हाला सुद्धा माहिती आहे, प्रत्येक ठिकाणी जे जे गार्डन आहेत, जे जे नेते आहेत त्यांनी आपल्या घशामध्ये घातलेले आहेत. तर हे गार्डन सुद्धा हे परत कधीतरी बीजेपी घशात घालेल याची सर्व लोकांनी दक्षता घेतली. ग्राउंड वालों के लिए क्यों नहीं मिल रहा है गार्डन? आज नगर सेविका यहाँ दिखाई नहीं दे रही है. ऐसे 5 साल तो हम लोगों को लगा ही नहीं कि नगर सेविका है. एकूणच प्रश्न खूप आहेत. लोकांना विश्वास दिसत नाही, कारण की जर आपल्या मैदानामध्ये विकासाचं काम केलं तर ते मैदान बळकावले जाईल असा अनुभव इथल्या लोकांचा असल्यामुळे ते लोक आरोप करतात. विश्वासाचं वातावरण नाही, मात्र प्रश्न सुटलेले नाहीत. या प्रश्नांची उत्तरं आपण घेणार आहोत. वेळ झाली का ब्रेकची? पाहत राहा फक्त IBN लोकमत, मुंबई कुणाची. IBN लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत चारकोपमध्ये. प्रमुख समस्या आहेत त्या कचऱ्याची, त्यामुळे निमित्तानं निर्माण होणाऱ्या आरोग्याचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या बरोबर शौचालयाचे प्रश्न आहेत, गटाराचे प्रश्न आहेत, कचरा उचलण्याचे प्रश्न आहेत, अनधिकृत बांधकामामुळे वाहतुकीची समस्या आहेत. अनेक समस्यांना लोक इथं तोंड देतात. अनेक वर्षांपासून अनेक लोकप्रतिनिधीतून निवडून गेले, मात्र प्रश्न सुटले नाहीत. लोकांकडनं जाणून घेऊया कुठले प्रश्न आहेत की ज्याच्याकडे तातडीने लक्ष द्यायची गरज होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. सर्वप्रथम IBN लोकमतचं इथं आम्ही जाहीर आभार मानतो की तुम्ही आमच्या लोकांच्या जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी या मुंबई कुणाच्या ह्या प्रोग्राम इथे आयोजित केलात. सर्वात महत्त्वाचं, ह्या वॉर्डमध्ये जर तुम्ही बघितलात, आता ज्या वॉर्डमध्ये आपण उभे आहोत त्या वॉर्डमध्ये नाले जर बघितलात, नाले आणि रस्ते ह्यांची एवढी दुरावस्था आहे आणि त्याला एकमेव कारणीभूत इथली नगरसेविका. कारण की त्याचं कारण असं, इथले जे दत्तक वस्तीचे आणि हैदराबाद पॅटर्नचे जे टेंडर आहेत ते संपूर्ण ते त्यांचेच आहेत आणि त्याच्या मागे पर दत्तक वस्तीच्या मागे 4,000 रुपये त्यांच्या भावाला द्यायला लागतात. त्यांच्या भावाच्याच ह्या सगळ्या योजना चालू आहेत आणि त्याच्यामुळे ही दुरावस्था. जर साहजिकच आहे, एखाद्याला जर एखाद्या गोष्टीतून कमिशन द्यावं लागलं तर तो काम करेल की कमिशन देईल? ह्यांना फक्त कमिशन खाण्यासाठी इथे नगरसेवक त्यांचा निवडून पाहिजे. आणि जर पाहिजे होतं तर त्यांनी यायला पाहिजे होतं. मुळात त्यांनी केलेल्या समस्या या लोकांच्या एकूणच लक्षात आलाय की योजना आणल्या पालिकेच्या वतीनं, मात्र त्या भ्रष्टाचारामुळे लोकांपर्यंत नीट कामं पोहोचू शकला. काय सांगशील? भाजप म्हणते पार्टी विथ डिफरंट. बरोबर आहे, ते डिफरंटच आहे. कारण नाशिकमध्ये 2-2 लाख सीटसाठी मागतायत. त्यानंतर गोपाल शेट्टींचे खंदे समर्थक राम यादव यांच्याकडून पैसे मागितले. आरोप प्रत्यारोप राहू दे, तुम्हाला इथं राहतोस, इथल्या समस्या काय आहेत की ज्या सोडवायला पाहिजे? एकच आहे उदाहरण, ज्यांनी काम केलं असतं ते इथे मौजूद असतात, काम नाही केलं म्हणून ते गायब आहेत. काय सांगा?
मी माझा सांगायचा एकच हेतू आहे. आतापर्यंत 25 वर्ष झाली कमलेश यादव आणि गीता यादव ह्या लोकांनीच हे राज्य केलेलं आहे आणि परिस्थिती जशीच्या तशी आहे. काही बदल नाही. बदलाव पाहिजे. बदलासाठी एकमेव पर्याय है सध्या मनसे. कीचड़ था ये रोड पर कौन बनाया? हमको बीजेपी दिया है और पानी का सुविधा हमें मिला अभी बीजेपी। क्या बोलो? हाँ कमलेश यादव रोड बना के दिया, हम लोग को पानी दिया, 24 घंटा हम लोग को पानी मिला, नहीं तो कीचड़ का पानी हम लोग पीते थे। एकूण अनेक प्रश्न सोडले काय सांगाल काय? कोणत्या त्या चाचीला विचारा कोणत्या नळाला 24 तास पाणी येतंय? अहो आमच्या आपल्या संजय नगर मध्ये जेवढं पाणी येते ना ती शिवसेनेची मेहरबानी आहे, हे लक्षात घ्या. आदमी इलेक्शन लड़ता अपने फायदे के लिए, जनता के फायदे के लिए नहीं. कभी कांग्रेस पार्टी, कभी समाजवादी पार्टी, कभी भाजपा पार्टी. आदमी दल बदली करता रहता है ताकि हमारा फायदा हो. जहां उसको सीट निकलने को मिलता वहां भाग जाता है छोड़ करके. इसलिए क्या सवाल है जो सवाल नहीं चुके? आदमी अपने फायदे के लिए इलेक्शन लड़ता है, दूसरे जनता की सेवा के लिए नहीं. कौन बोले? ऐसा हमारी समस्या है. हमारी समस्या है कि हमारे जो अभी घर हैं, घर जो है, घर पे जो हमारी गटर की साफ सफाई नहीं होती है, पानी नहीं मिलता है. आज अभी तक इनको पोलियो हो गया था, लेकिन आज ये जागे हैं क्योंकि इलेक्शन इसके लिए जागे हैं. इलेक्शन इसके लिए जागे. अभी गटर का ये काम कर रहे हैं, कहीं अधूरा काम है, कहीं अधूरा रुका हुआ है. अभी तक हमारा जो गटर का पानी है रोड पे आ रहा था, लेकिन गटर बनने के बाद गटर का पानी हमारे घर में जाएगा. उसका पैसा कौन देगा हमें बनाने के लिए? बीजेपी वाले देंगे या कांग्रेस वाले देगा? कौन देगा? इसलिए हमने आज के टाइम पे सबसे अच्छा हमारे बीच में हम आम्ही एकूण ध्यान में आ गया तुम्हारा का सवाल. एकूण प्रश्न लोकांचे सुटले नाहीत, लोकांचे प्रश्न सुटले नाहीत. आपको जो है प्रचार करने के अलावा आप बताओ कि आपकी समस्या कौन सी है जो समस्या के ऊपर ध्यान देने की जरूरत है, जो दिया नहीं गया? हम लोग को सब समस्या मिला है, सब समस्या मिला है तो चिंता मत करो, शांति रहो. मुझे हे सांगा तुम्ही की आरोप प्रत्यारोप होत आहेत. योजना आहेत, दत्तक योजना असेल, बाकीच्या गटारांच्या सुविधांच्या संदर्भातल्या असेल, शौचालयाच्या असेल, कितपत इथे इम्प्लिमेंट झालेले आहेत? कसं आहे, आतापर्यंत हे दोघंही एकत्र होते. आता ह्यांची पद्धत अशी झालेली आहे, खोटं बोला, रेटून बोला, मोठ्याने बोला आणि लोकांना पटवून द्या की आम्ही सगळं केलेलं आहे. आता थोड्या वेळापूर्वी इकडचे जे आता उमेदवार आहेत भाजपचे ते इथे उभे होते, त्यांच्याबरोबरची जर तुम्ही गर्दी बघितली असती तर तुम्हाला ती त्यांच्याबरोबर उत्स्फूर्तपणे आलेली जनता अशी वाटलीच नसती. जर ह्यांनी खरोखर कामं केली असती, ते पूर्व नगरसेवक होते, त्यांनी जर खरोखर त्यावेळेला कामं केली असती तर त्यांच्याबरोबरची जी जनता ती उत्स्फूर्तपणे त्यांच्याबरोबर आली असती. हे कसं आहे, प्रीपेड टॉक टाईमवाली लोक घेऊन येतात. म्हणजे आपण पैसे द्यायचे, त्यांना थोडा वेळ आपल्याबरोबर घ्यायचं, त्यांच्याबरोबर प्रचार करायचा आणि त्यांना फक्त कोकलायला लावायचं. ह्यांनी कोणत्याही प्रकारच्या योजना इथे राबवलेल्या नाही आहेत. स्वच्छ भारत अभियान हे सेंट्रल गव्हर्नमेंटनी राबवलेली स्कीम आहे, बरोबर आहे. इकडे कुठेच ती स्कीम आहे. इथले जे तुमचे शौचालय आहेत तेच मुळात तुटके फुटके आहेत. त्यांची कुठची दुरुस्ती हे करत नाहीत, त्यांचं कुठचंही मेंटेनन्स हे करत नाहीत. बजाज शाळेमध्ये आमच्याकडे एक विषय झाला होता. इथे बजाज शाळा म्हणून आमच्याकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेची कांदिवली स्टेशनकडे शाळा आहे. त्या शाळेच्या आवारात ह्या लोकांनी शौचालय बांधायला घेतलं. पे अँड यूज टॉयलेटच्या हिशोबाने त्यांनी ते शौचालय बांधायला घेतलं. त्या शाळेनी विरोध दर्शवलेला होता. शिक्षण समितीला तशी पत्र पाठवलेली होती की इकडे जर तुम्ही शौचालय बांधलं तर इथे आमच्याकडे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, लहान मुलं शिकतात. त्याच्यानंतर पूर्ण पत्रकती सगळी वाटल्यानंतर सुद्धा तिकडच्या नगरसेवकांनी ते काय शौचालय तोडण्यासाठी त्यांनी त्या बिल्डर बरोबर संगनमत केलं होतं, पण त्यांनी काही प्रयत्न केला नाही. उलट ते शौचालय ताबडतोब बांधण्यात यावं ह्याच्यासाठी रातोरात तिथे काम चालू झालं. एकूणच प्रश्न अनेक आहेत. व्होट तुमच्याकडे दाखवले जात आहे की इथं ज्या योजना आहेत त्या अंमलबजावणी नाही झाली. यापूर्वी तुमचे नगरसेवक होते, प्रश्न लोकांचे तसेच आहेत. देखिए ऐसा है, भारतीय जनता पार्टी के यहाँ पे नगर सेवक नहीं था. और रही बात बोलने के लिए तो देखिए आरोप लगाना आसान है, काम करना उतना ही मुश्किल है. मैं आपको 2 लाइन में बताऊंगा. देखिए स्लम एरिया है, स्लम के अंदर में क्या परेशानी है? पहला पानी, दूसरा शौचालय, तीसरा गली में लादीकरण. और ये तीनों काम मैं आपको बड़ा स्पष्टि के साथ में आपको बोलना चाहता हूँ कि भारतीय जनता पार्टी के जो खरीदार हैं गोपाल शेट्टी जी, उन्होंने खुला मुख्यमंत्री को पत्र लिखा है और पास करा के भी लेके आया कि अभी तक जो 95 के पहले कुछ देर पहले आरोप किया था गोपाल शेट्टी जी ने, जो यहाँ के मैदान है वो मैदान हड़प करने का काम किया है, ऐसा आरोप लोगों ने किया है. उस पर क्या बोलेंगे? देखिए खोटा आरोप है और ये तो खुला है ना, आपको दिख रहा नहीं है, कोई संस्था दिख रही है क्या आपको? इसके लिए छोड़ा. देखिए कम से कम जो कोई मेंटेनेंस के लिए अगर पैसा जिमखाना की बात करूँ 2 रुपया लगता है, अगर उसका मेंटेनेंस नहीं होगा तो कौन मेंटेनेंस देने वाला है? कौन देने वाला है मेरे को बताइए ना. दूसरी बात मैं एक जो कहना चाहता हूँ, पानी का मुद्दा.
शौचालय पानी का मुद्दा जहाँ मैं बताता हूँ कि फ्री में भारतीय जनता पार्टी के खासदार ने फ्री में पानी देने का ऐलान किया है, केवल पाइप भी हम अपने पैसे डाल के तर आता फक्त लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत, परंतु सामान्य जनतेला कळून चुकलंय की भाजप आणि शिवसेना यांनी या ठिकाणी सुविधा दिलेल्याच नाहीये. सुविधा दिलेल्या नाहीत. क्या बोल रहे हैं? यहाँ साहब देखो किसी पार्टी लेवल बात नहीं है, कांग्रेस का नगर सेवक था, यहाँ कुछ नहीं किया. जहाँ आप खड़े यहाँ कचरा था, वो मैदान पर ऐसा कचरा था, वहाँ मच्छर के लिए केवल जगह था. आज जो भी किया कमलेश यादव ने रोड बनवाए, लाइट लगवाए. हाँ बोलो. इथे साधं लोकांना मार्केटची व्यवस्था नाही. मार्केटमध्ये लोक जातात तर हप्ते मागतात. पोलिसांचा त्रास आहे इथे. लोकल जे असतात ना पार्टीवाले त्यांचे सुद्धा परेशानी आहे. यहाँ 28 नंबर वार्ड था पहले, यहाँ के 2 नगर सेवक रहे 25 साल तक. वो दोनों नगर सेवक कांग्रेस से आए और उन लोगों ने कभी कांग्रेस का झंडा भी नहीं पकड़ा था. जब आए उन लोगों ने पैसे डोनेशन के बदौलत पैसा दे के पार्टी टिकट लिए, कोई कांग्रेसी नहीं पाया. ये लोग बाहर से आके बाहेरून येणाऱ्या उमेदवारामुळे प्रश्न सुटत नाही. की इकडे विकास नक्की कोण करतंय? विकासाच्या नावावर सगळे पक्ष तिकडे जात आहेत. सगळे पक्ष म्हणणार मी तुम्हाला क्लिअर नाव घेऊन सांगतो, बीजेपी पक्ष तिकडे जातो. आरोप प्रत्यारोप होत आहेत. आपण वेळ झाली एका ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत की इथल्या लोकांच्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यात काय अपयश आलेलं आहे. लोक आहेत त्याच परिस्थितीत वर्षानुवर्ष जगत आहेत. प्रश्न येतो की निवडणुका आल्या की उमेदवार येतात आणि अधुरी कामं पूर्ण करत असल्याचा दावा केला जातो, असंही लोकांचं म्हणणं आहे. जाणून घेणार आहोत लोकांच्या समस्यांच्या मागे नक्की काय षडयंत्र आहे की ज्या समस्या वर्षानुवर्ष तसंच आहे. ब्रेक नंतर मुंबई कुणाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत चारकोपमध्ये प्रामुख्याने समस्या आहेत कचऱ्याच्या, आरोग्याच्या, शैक्षणिक समस्या आहेत. त्याचबरोबर इथल्या ज्या अनेक मैदान आहेत त्या मैदानामध्ये बळकवल्याचाही आरोप झालेला आहे. अनेक प्रश्न उपस्थित आणि अनेक प्रश्न जे आहेत त्या प्रश्नामुळेच लोकांच्यातून संताप व्यक्त होतोय. लोकांकडनं जाणून घेऊया की इथले जे प्रश्न आहेत ते सोडवण्यात अपयशी जर ठरले असतील, कुठले प्रश्न आहेत की ज्याच्याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवं. मुळात इथला डेव्हलपमेंटचा विषय, रस्ते, पाणी आणि नाले हा नगरसेवकाचं प्राधान्याने करणारी कामं असतात ही. आणि हेच करायला इथले स्थानिक नगरसेवक तर नाही आहेत, हे बाहेरून हायर केलेली नगरसेविका आहे ती, आणि ती अपयशी ठरलेली आहे. आणि त्याच्यासाठी इथल्या लोकांनी मत केलेलं आहे. मला वाटतं सगळ्या ह्या संपूर्ण जो 31 नंबर वॉर्ड आहे त्या वॉर्डच्या सर्व लोकांनी एक मत केलेलं आहे की इथला जो स्थानिक नगरसेवक असेल, स्थानिक नगरसेवक नसल्यामुळेच प्रश्न राहिलेत असा आरोप होतो. काय सांगाल? देखिए स्थानिक नगर सेवक ही यहाँ पे आएगा, ऐसा बात नहीं. बाहर का तो जो बहुत लोग आए, बहुत कमलेश यादव भी था. कमलेश यादव 20 नंबर का 20 नंबर का नहीं है, नंबर में रहता है. पैदाइश यहाँ पे है, सामने है कमलेश यादव. राजनीतिक पैदाइश यहीं पे है. मैं आपको एक विकास के बारे में बताता हूँ. जो मूल सुविधा है पानी और शौचालय, जिसमें खासदार साहब ने फ्री में सभी को केवल मीटर का पैसा लेकर हम लोगों का फ्री में नल देने की बात किया है, पाइप बिछाया है. और शौचालय का काम और घर में शौचालय बनाने का सिविल लाइन का हमारे आमदार योगेश सागर ने काम करके हर गलियों में 85 बस्तियों में जो उन्होंने काम किया. यहाँ पे 85% उत्तर भारतीय है. फिर भी दिनेश भाई के लिए हम लोग यही बोलते हैं, क्या हुआ मराठी है, उत्तर भारतीयों का साथी है और दिनेश भाई बहुत बहुमत से जीत के आएगा. काय बोलायचं? ते जे म्हणतायत भारतीय जनता पार्टी ज्या हिशोबाने बोलते की त्यांनी विकासाची कामं केलीत, पक्षाच्या अंतर्गत जी कामं केलेली आहेत ती फक्त त्यांनी करून घेतली, ती फक्त विजय कमल प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड त्यांच्याकडून ती कामं करून घेतलेली आहेत. 22 वर्षाचा हिशोब आहे. 22 वर्षाचा हिशोब आहे. आधी 10 वर्ष हेच कमलेश यादव काँग्रेसचे नगरसेवक होते. गेल्या 12 वर्ष काँग्रेसची नगरसेविका गीता यादव आहे. आता सध्या पार्ट बी म्हणून बीजेपीचा उमेदवार तो काँग्रेसचा उमेदवार आहे. गेला 22 वर्षाचा हिशोब आता शिवसेना मैदानात आहे. ते शिवसेना 22 वर्षाचा हिशोब घेणार आणि जे बदल आहे ते शिवसेनाच घडवणार. शिवसेनाच बदल घडवणार असं म्हणतात. तुमच्याकडे इकडचा महत्वाचा प्रश्न आहे SRS. अर्ध्यापेक्षा जास्ती उमेदवार हे SRSचे एजंट आहेत. टोटली बोललं तर इथे SRA हा महत्वाचा मुद्दा आहे, पण हे सांडपाणी वगैरे वगैरे बोलून हे दिशाभूल करतात. काय सांगा की खरोखरच ह्या वार्डाची अशी दैनंदिन परिस्थिती झालेली आहे
कोणीही स्थानिक नेता, आज मी संजयनगर शिवसेना मैदानामध्ये राहतो, जे पाठचं आमचं जे गटार आहे ते तुम्हाला मी आता प्रत्यक्ष दाखवू शकतो. कारण का मी वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आमच्या जिथे मी शाखेत जातो तिथे तो सांगितलं, नगरसेविकेला सांगितलं, आमदारांना सांगितलं. संजय ठाकूर इथे जिवंत उदाहरण आहेत, परंतु ते गटार जशाच्या तसाच आहे. फक्त आता मतदान आहेत, सर्वजण आपली पोळी भाजण्यासाठी येतोय आणि इथे जे मतदार राहिलेत हे कॅन्डिडेट सर्व बाहेरून आणतात. स्थानिक नगरसेवक म्हणून हा स्थानिक असावा, ज्यांना लोकांच्या एकूणच निवडणुकीच्या जवळ आल्यानंतर लोकांची कामं होत आहेत असं दिसतंय. काय सांगाल? काय इथले प्रश्न आहेत की ज्याच्यामुळं तुम्हाला असं वाटतं की हा प्रश्न सुटले पाहिजे? हे सांडपाण्याचा प्रश्न आहे, तर कॉलेजचा प्रश्न आहे, एसआरएचं काम बरोबर नाही, पाणी वेळेवरती मिळत नाही, असे मोठे मोठे प्रश्न आहेत. पाणी व्यवस्थित येत नाही. बरं रस्त्याची दुरुस्ती बघा, कचरा एवढा रस्त्यात विचारू नका. काय करणार? गटर भरून चालले, घरामध्ये पाणी घुसत चाललेलं आहे. आणि बोलायला गेलं तर बोलतात भाई हा आमचा वार्ड नाही, हा ही गल्ली आमची नाही, हे सेनेवाल्याची आहे, हे मनसेवाल्याची, हे नगरसेवचं काम आहे का बोलायचं? हे नगर जनतेचं काम काय आहे आता हे बीजेपी वाले बोलले आता तुम्हाला की हे गार्डन ह्यांनी बनवलंय. मी बोलतो मला अजून जास्त बोलायला नाही दिलं चालेल, पण 2 मिनिटं ते शौचालय बघून या. एक महिनाभर झालं नाही गार्डन बनवून. शौचालयाची दुरावस्था काय झालेली आहे अशा या ठिकाणी आहे. या ठिकाणी सर्व शौचालयाची अशीच अवस्था आहे, कारण हे सर्व बाहेरचे नगरसेवक येतात साठी जीवनासाठी उमेदवार असतात. इथला स्थानिक असावा असं जनतेचं मत आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या. युती तुटली आहे की ना आधी एक संभ्रम आहे, कारण की आता बीजेपीचे उमेदवार किंवा त्यांचे जे कोण प्रतिनिधी आहेत त्यांनी असं म्हटलं कल्याण डोंबिवली सारखीच परिस्थिती इथे येणार आहे. म्हणजे कल्याण डोंबिवलीला जशी युती तोडली आणि जे गाजर दाखवले 6,500 कोटीचं जिंकून आल्यानंतर हे दोन्ही पक्ष परत एकत्र झाले, एकमेकांवर तासवर ओढणारे. मग तसंच इथे होणार आहे का? काय सांगा? देखिए भारतीय जनता पार्टी का मेयर बनेगा और उसका एक यहाँ से 31 का एक नगर सेवक जाएगा आज उसको भारतीय जनता पार्टी का मुंबई में मेयर बनने वाला. हे तुमचं स्वप्न कधी पूर्ण होणार नाहीये आणि हा तुम्ही स्वप्नच बघत राहणार आहे. मागे इकडे भ्रष्टाचार केले, जे आता लिंक रोडवर झोपड्या तोडून त्याला बिल्डरच्या खिशामध्ये एसआरच्या तुऱ्या जे कमलेश जाधवच्या अंडरच होतात. आता इकडे अगर बीजेपी निवडून आली तर इथलं एसआरए स्कीम येणार आणि इथले झोपडवासी हे रस्त्यावर येणार आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. जे बीजेपी निवडायचं नाही आपल्याला, ते स्थानिक नगरसेवक त्यांना निवडा. अगर इथली सत्ता आली तर इथले झोपडपट्टीवाल्याने बुलडोझर हे स्वतः बीजेपी वाले चढवतील. मला समजत नाही की हे जे बोलतात हे सगळे खासदार बद्दल बोलतात. हे इथल्या स्थानिकांनी काय केलं आमच्यासाठी? इथल्या स्थानिकांनी आमच्यासाठी काहीच केलेलं नाहीये. एवढंच मला बोलायचं. मला वाटतं तुम्ही महिला आहात, या विभागातले प्रश्न आहेत, शौचालयाचे प्रश्न असतील, गटाराचे प्रश्न असतील, ते सुटलेले नाही. पहले तो मैं अपना इंटरव्यू करवाती हूँ आपको. मैं यहाँ की 31 वार्ड की रानी सोनकर महिला मोर्चा अध्यक्ष हूँ. इसके 15 साल पहले से मैं देख रही हूँ, ना गली का कोई काम होता था, ना नाली का काम होता था. कोई भी नगर सेवक हो, कोई भी काम इधर नहीं होता था. आज नाली का हो, चाहे गटर का हो, चाहे लोगों को बीमारी हो, चाहे लोगों का महला बनाने का काम हो, चाहे महिला केंद्र हो, चाहे गार्डन हो, और चाहे एकता नगर हो, चाहे जनता कॉलोनी हो, चाहे शिवसेना मैदान हो, सारे जगह में काम हम हर जगह पे करती हूँ. मैं अपनी बात करती हूँ, मैं रानी सोनकर के, इसलिए मेरी बात सुनो. बीच में कोई मैं इधर बाजू में रहता हूँ, मैं इधर बाजू में रहता हूँ, मैं इधर बाजू में रहता हूँ, कुछ भी नहीं हुआ. मैं इधर बाजू में रहता हूँ. अभी भी चलो देखो मैं पानी जबरदस्ती है. अभी तक कुछ नहीं हुआ काम. खाली कहते बड़ी बड़ी बातें, बात है बड़ी बड़ी, बात बहुत बड़ी बड़ी है, काम कुछ नहीं है. आज भी कचरा हमारे रोड पे रहता है. या ठिकाणी आता जे भाजपचे उमेदवार आहेत कमलेश यादवजी पूर्वी काँग्रेसचे उमेदवार असते ते असताना या ठिकाणी एकता नगर मध्ये एक शौचालय त्यांनी बनवलेलं. त्या शौचालयाला गॅस जाण्यासाठी पाईपलाईनच नव्हती. त्याच्यानंतर गीता यादव नगरसेवक बनली. तिच्या भावाला दत्तक योजनेचे अंतर्गत साफसफाईचं भेटलं. त्यानंतर साफसफाई झाली नाही म्हणून त्या टाकीचं ब्लास्ट झालं. 4 जणांना दुखापत झाली त्या ठिकाणी. या अशा प्रकारचे बनवलेल्या दोघांनी. आज हमारे योगेश सागर जब से आए हैं, आज 10 साल से आए हैं हमारे योगेश सागर. ऐसा कौन से क्षेत्र में बाकी नहीं है काम? चाहे मंडप का बनाने का काम हो, चाहे शौचालय का काम हो, चाहे महिला केंद्र का हो, सारे विशेष पानी हर चीज का सुविधा करते हैं. इसलिए हम नगर योगेश एकूणच आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होत आहेत. प्रश्न सुटलेले नाहीत, कारण त्यामुळेच लोकांचा त्राग आहे. निवडणुकीच्या निमित्तानं सर्वच जण आम्ही कामं केल्याचा दावा करतात, श्रेय घेतात. मात्र लोकांचे प्रश्न तसेच आहेत. आज आपण इथंच थांबूया. एका नव्या ठिकाणी पुन्हा लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची.